विधिमंडळाच्या 2023 साली पार पडलेल्या अधिवेशनात कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही। कृषी विभागाला निधी मिळाला नसल्यामुळे कामे करण्यास अडचणी येत असल्याची कबुली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली। कृषी विभागाचे वार्षिक 1200 कोटी रुपयांचे बजेट आहे, मात्र यंदाच्या बजेटमध्ये निधीची कोणतीच तरतूद नाही। बजेट नसल्यामुळे नवीन कोणत्याही कामाला परवानगी देऊन सरकारला अडचणीत आणणार नाही। 2023 साली आश्वासन दिलेली कामे सध्या अर्धवट असल्याने आधी ती पूर्ण करण्यावर भर देणार असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात दिली। विधान परिषदेत माणिकराव कोकाटे म्हणाले की 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संशोधन केंद्र स्थापनेबाबत आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाने अनुकूलता न दर्शवल्याने त्यावर कार्यवाही करता आलेली नाही। सद्यस्थितीत राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत नवीन महाविद्यालयाची तसेच संशोधन केंद्राचे शासनावर लक्षणीय प्रमाणात दायित्व असल्याने हे दायित्व कमी होईपर्यंत नवीन महाविद्यालय आणि संशोधन केंद्र स्थापन न करण्याचा शासनाने निर्णय घेतलाय, असं त्यांनी सांगितलं।